ही रूम मागे 7 नंबर. असं आहे मागचं काही रिसॉर्टचा लुक. आले 3 जण आलेत. आम्हीच आहे फक्त आणि गाणी लागली. आरामात. पावणे 1 झालं. आम्ही लाकडं शोधतोय बॉन फायर साठी. ही आमची मस्ती चालली आहे. राजशे भाऊ साफ करतायत गाडी. करा साहेबांचीच गाडी आहे, आपली नाहीये ती. आपली गाडी दुसरीकडे. मस्त गाडी आहे, चालवलं 1 नंबर आहे. त्याचा थोडा अंदाज आला की परफेक्ट होऊन जाईल. क्लास गाडी एकदम. टाटा नेक्सॉन. तर आम्ही आता रिसॉर्टमध्ये पोचलेलो आहोत. ही आमची रूम मागे 7 नंबर. असं आहे मागचं काही रिसॉर्टचा लुक. थोड्या वेळाने बघत अंधार वगैरे झाला आहे, त्यामुळे रिसॉर्टचा तुम्हाला नाईट फील तर दाखवेनच मी थोड्या वेळाने, जसे लाईट्स वगैरे ऑन होतील तसं. बाकीचा जो आहे जो उजेडामध्ये तुम्हाला दिसणार तर मी उद्या सकाळी दाखवेन. आय होप सो. व्यवस्थित झाला आमचा प्रवास. मजा आली. मला तर गाडी चालवायला जास्त मजा आली, कारण मी गाडी चालवायला भारी वाटलं 1 नंबर. चला तर बघूया. तर हे जे शुभम आणि वैभव येत आहेत, तर बघूया त्यांची वाट बघूया. मोस्टली बहुतेक वैभवला आणायला जावं लागेल. लेट्स सी काय होतं तो प्लॅन, ते अपडेट करेनच तुम्हाला. थोडा अंधार असल्यामुळे थोडं समजून घ्या. चला बघूया. ही आमची रूम आहे 7 नंबर. असं सगळं बाहेर बसायला खुर्च्या वगैरे आहेत. 7 नंबर. चला एंट्री करूया. बॅग वगैरे ठेवले. के साहेब झोपलेत. नॉन AC रूम आहे हा. बॅग वगैरे ठेवायला चांगली जागा. अंतरुण आहेत, बेडशीट्स. तिकडे आहे वॉशरूम. तर असा छोटासा रूम आहे. AC आहे, पण सगळे त्याच्यामध्ये AC लावलेत, पण त्यांनी नॉन ACच आम्ही घेतलेला आहे. सो AC वगैरे बंद आहे त्यांच्या नॉन ACसाठी. तर अशा प्रकारे हा रूम आहे. तर बघूया थोड्या वेळाचं काय प्लॅन ठरतो आहे ते. तर काकांनी आम्हाला नाश्ता आणून दिलेला आहे. वडापाव, चटणी, वडापाव ते 1-1, 2-2 खातो आम्ही. मगाशी 1 खाल्ले, त्याच्यावर अर्धवट भूक झालेली आहे. आणि खाऊन थोडंसं पेटपूजा वगैरे करूया. चला. असं आपला वडापाव दिलेला आहे. बघूया टेस्टला कसा आहे ते. चांगलं आहे, गरम आहे, खूप छान आहे. मस्त एकदम. खाऊया, फ्रेश होऊया. आले 3 जण आलेत. तर हा रिसॉर्टचा परिसर. समोरच कॅन्टीन आहे, तिकडून एंट्री आहे. येत अशी सगळी लाइटिंग वगैरे केलेली आहे. पिंपळाचं झाड आहे. समोर एक स्विमिंग पूल आहे आणि तिकडे आमची रूम आहे. लाईट लागली तिकडे. चालेल, चेअर वगैरे अरेंज करणं चालू आहे. तर असा सगळा व्ह्यू आहे नाईटचा. चांगला आहे. फक्त हेच की आम्हीच फक्त रिसॉर्टमध्ये आहोत, बाकी कोणीही नाही आहे. त्यामुळे शांतता आहे, मस्त मजा आहे. सो चला थोडा आनंद घेऊया.
आम्हीच आहे फक्त आणि गाणी लागली आहेत. चला जेवायला जाऊया. 11:15 वाजलेत ऑलमोस्ट. आता जेवायला बसतोय. कोणी नाही, आम्हीच आहे फक्त. आमच्यासाठी स्पेशली रिसॉर्ट रिकामाच आहे. ते लोक तिकडे एन्जॉय करतात, आपण थोडंसं जेवून घेऊया. भूक लागली. किती वेळ लावतात काय माहिती, बघू. ते आल्यावरच जेवायला बसू. चला आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं. पोरं अजून नाचतात मागे. ते बघा काय चाललंय. पागल झाले. तर एक छोटासा बॉनफायर आम्ही ट्राय केलाय. शुभमने केलंय. शुभमने पबजीचा मास्क लावलाय. तर हा जेवण वगैरे झालंय आता. अरे बापरे, आरामात आरामात आरामात. व्हेरी गुड. घेऊया ना. रात्रीचं 1 वाजलंय. दिसतंय का काय? 1:45 झालंय. आम्ही लाकडं शोधतोय बॉनफायरसाठी. ही आमची मस्ती चालली आहे. एकेने शोधून काढलेत. शुभम तिकडे टफ बघायला गेला. रात्रीचं क्रिकेट खेळणार आहे. बस झाली. किती घेतोय? कुठे गेला तू? कुठे गेला? बापरे, गार लागायला लागले मला. चला जाऊया शेकोटी जवळ घेऊन ये. चौघच जण आहेत, बाकीचे 2 जण जाऊन झोपलेत. ते झोपलेत, त्यांना झोप आली म्हणून ते झोपलेले आहेत. चला आता हा ब्लॉग नेक्स्ट याच्यामध्ये कंटिन्यू करतोय मी. सो आजचा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या काय मजा असणार आहे त्यासाठी स्टे ट्यून. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.